नमस्कार. हाय फ्रेंड्स. आज बाली उबुड मधला 5वा दिवस आणि आज आपण पाहणार आहोत मंदिर. मॅक्स आपण मंदिर बघणार आहोत. उबुड मध्ये म्हणजे बाली मध्ये मंदिराची जी स्पेशालिटी दाखवतात, मंदिर दाखवतात, तुम्ही बघितली असतील बाहेर पण सर्च केल्यावर. सुंदर सुंदर मंदिरं जी असतात तर ती जास्ती करून उबुड या भागामध्ये आहे. आणि आपल्यासारखंच तिथे मंदिरांना पवित्र मानलं जातं, पण तिथे एक आम्हाला वेगळं वैशिष्ट्य जाणवलं. म्हणजे तिथे गेल्यावर चपलासकट जाऊ देत होते. तर ते आम्हाला जरा असं वाटायचं की अरे चपला काढून जाऊया. ते प्रत्येक वेळेला आम्हाला जरा हे वाटत होतं. पण तिथे मंदिरांमध्ये कसं आहे, त्यांचा आउटर भाग फक्त पर्यटकांना खुला असतो किंवा काही काही याच्यामध्ये मिडल पार्ट पर्यंत जाऊ देतात. पण इनर जो भाग आहे, जो आपण गाभारा म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये, मंदिरांच्या गाभाऱ्यात सगळ्यांना प्रवेश नसतो, तसंच त्यांच्याकडे पण सगळ्यांना प्रवेश इनर भागात नसतो. फक्त फेस्टिवलच्या दिवशी म्हणा किंवा त्यांच्या इथे काय पवित्र दिवस असतील तेव्हा तिथले पुजारी आतमध्ये जाऊन पूजा करू शकतात आणि लिमिटेड तिथले लोक, जे लोकल राहणारे आहेत ते लोक आतमध्ये प्रवेश करू शकतात. नंतर तिथे मंदिरांचा वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घराच्या बाहेर एक कोपरा त्यांनी मंदिर, म्हणजे प्रत्येक घराघरात आहे. त्याच्याशिवाय ते घर बांधतच नाही. आणि तुम्हाला 2 मजली 4 मजली अशी घरं दिसणारच नाहीत तिथे. कारण तिथे त्यांचं असं मान्यता आहे की सर्वात मोठी जी तिथे विष्णूची मूर्ती आहे किंवा घराच्या शेजारी सुद्धा जवळपास जेवढे उंच तुमचं मंदिर आहे त्याच्यापेक्षा तुमचं घर मोठं नको. त्यामुळे त्यांची घराची उंची ही छोटीच असते. म्हणजे बैठी घरच आहेत सगळीकडे किंवा बंगले आहेत. पण हॉटेल सुद्धा 2 किंवा 3 मजल्याच्या वरती आम्हाला दिसली नाही. त्यामुळे तिथे कॉटेज सिस्टीम आहे. म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी किंवा 2 मजल्यापर्यंतची 3 मजल्यापर्यंतचीच हॉटेल्स आहेत. आणि त्यामुळे तिथे खरंच खूप सुंदर दिसतं. म्हणजे त्यामुळे तिथला निसर्ग दिसतो खूप छान. आणि मंदिरांचं पावित्र्य त्यांनी म्हणजे घरामध्ये पण प्रत्येक घराच्या बाहेर दररोज पूजा केलेली असते. असे उंच एक खांबासारखं असं प्रतिकृती म्हणजे मंदिराची बांधतात आणि त्याचा उतारा म्हणतो आपण तसं. आणि त्याच्यावरती प्रसाद दररोज ठेवला जातो की तो देवाला पोहोचेल. म्हणजे आपल्या केळीच्या पानांसारखी कुठल्या पानावर किंवा केळीच्या पानांवर शक्यतो फुलं, प्रसाद आणि उदबत्ती टाईप, काय धूप म्हणा, तसं दररोज तिथे सगळ्या ठिकाणी आम्ही जिथे जिथे जायचो तिथे सगळ्या ठिकाणी असं ठेवलेलं असायचं देवासमोर, मंदिरांसमोर. तिथे ना ती मंदिरं त्यांनी ना जशी बांधली आहेत तशीच ठेवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे उगीच रंग नाही दिलेले, तिथे काही वेगळे रंग नाही दिलेले. ज्या दगडात ती बांधलेली आहेत त्याच दगडात ते ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तोच कलर किंवा म्हणजे वर्षोनवर्ष झालेल्या नंतर ते वरची झावळ्या फक्त ते बदलतात. त्या पाम ट्रीच्या असतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या झावळ्या फक्त ते बदलत राहतात. त्यामुळे ते त्यांचं टेम्पल सुरक्षित राहतं. आणि त्यामुळे ते म्हणजे तो दगडी भाग आहे ना तो खूप छान दिसतो. त्यामुळे रंगरंगोटी कुठेही अजिबात नाही. सुरुवात कुठून केली आज आपण तर त्यांनी पहिल्यांदा आम्हाला नेलं जवळच्या एका वॉटरफॉल. तिथे वॉटरफॉल्स पण बरेच आहे आणि खूप लांब जाणं शक्य नव्हतं म्हणून एक जवळचाच वॉटरफॉल उबुडच्या आम्हाला त्यांनी दाखवला. थोडं खाली जाऊन तिथे होता आणि पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की अरे वॉटरफॉल खूप मोठा नव्हता, छान होता वॉटरफॉल, पण खालचं जे पाणी होतं एरवी तिथे जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे सुंदर पाणी,
निर्मळ जे खालती जे आपल्याला म्हणतो ना पोल्युटेड वॉटर कुठेही नव्हतं. पहिल्यांदा तिथे नितळ पाणी दिसलं नाही आम्हाला. तिथे थोडस चिखल टाईप होतं, त्यामुळे थोडस तिथलं स्वच्छ पाणी दिसलं नाही फर्स्ट टाइम आम्हाला. आणि तिथे खालती जाऊन भिजले सगळेजण आणि वरती आलो. आणि मग तिथून आम्ही तीर्थगंगा टेम्पल आहे तिथे आम्ही भेट दिली पहिल्यांदा. नेहमीप्रमाणे तिथे आतमध्ये छान ते दाखवतात आपल्याला, तसं मंदिरामध्ये प्रवेश करून सगळं बघितलं. आणि बाहेर येताना तिकडून आम्हाला त्यांनी वेगळ्या रस्त्याने आणलं. त्यांनी येताना काय केलं की तो जो रस्ता होता तिथे सगळं मार्केट होतं. आणि तिथल्या ज्या मार्केटमध्येची गंमत सांगते तुम्हाला. ते मार्केटमधनं येताना सगळेजण खूप मागे लागतात, हे घ्या हे घ्या हे घ्या. आणि तिथे पहिल्यांदाच आम्हाला भारतीय आपले चलन आपले रुपये तिथे चालत होते. म्हणजे आणि आपल्या इथे कसं रस्त्यांवरती 200 रुपयाला टी शर्ट, 400 रुपयाला टॉप, या रेंज मध्येच तिथे मिळतं. म्हणजे तिथे काही फार बदल नव्हता. तिथलं म्हणून आम्ही काही घ्यायचं म्हणून ही फुलं तिकडूनच घेतलीत बरं का, चाफ्याची. आणि तिथे असं छोट्या छोट्या गोष्टी ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या स्वस्त आणि मस्त, आणि ते पण इंडियन रुपीज मध्ये मिळतात. तर तिथे नक्की घ्यायला काही हरकत नाही. आम्ही गेलो तिथून पुढे गोवा गज या ठिकाणी. गोवा म्हणजे काय तर गुहा किंवा केव, आणि गज म्हणजे गजानन म्हणजेच आपले गणपती बाप्पा. आतमध्ये छोटीशी मूर्ती कोरलेली आहे त्या गुहेमध्ये. छोटीशीच गुहा आहे पण एवढी पुरातन ती गुहा आहेत आणि त्यांनी ती छान मेंटेन केलेली आहे. तिथून पुढे आम्ही त्याच एरियामध्ये गेलो. तिथे त्यांनी सप्तगंगा भारतातल्या पवित्र नद्या गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन्सन निधीत कुरु आपण म्हणतो. हा जो संस्कृत श्लोक आहे त्याच्यातल्या ज्या 7 नद्या आहेत त्या नद्यांच्या प्रतिकृती तिथे ठेवल्या आहेत. त्याच्यात बघून झाल्यानंतर आम्हाला त्यांनी बाटिक आर्ट गॅलरीला नेली. बाटिक आर्ट गॅलरी तिथे जी होती तिथे त्यांनी अगदी सुरुवातीपासून दाखवलं. म्हणजे कसं प्रिंट करतात, कसं काढतात, असं सगळं दाखवून त्यांनी तिथे विकायला ऍज युजल ठेवलं होतं. नंतर तिथून त्यांनी आम्हाला नेलं तिथे वुडन आर्ट गॅलरी पण होती, तिकडे गेलो होतो. आणि ते पण सुंदर होते पण फार महाग होते त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. पण अजून एका त्यांनी पेंटिंगच्या आर्ट गॅलरीत पण नेलं होतं आणि ती पण खूप सुंदर होते. निसर्ग चित्र तर खूप सुंदर सुंदर होती. कारण तिथला निसर्गच छान आहे त्यामुळे तिथलं पेंटिंग पण त्यांनी खूप छान, तिथले कलाकार होते त्यांनी छान पेंटिंग काढली होती. आणि त्यात माझ्या वहिनीला एक पेंटिंग खूप आवडलं तर तिने ते पेंटिंग विकत घेतलं तिथे. त्यामुळे आम्हाला तेवढा आनंद झाला की त्या कलाकारांसाठी आपण काहीतरी केलं एवढंच. तर नेहमीप्रमाणे आम्हाला भूक लागल्यावर इतके छान हॉटेल दिले ना त्यांनी. बघा हा तुम्ही आता उबूडला गेल्यावर तिकडचं हॉटेल पण किती सुंदर होतं. तिथून माउंट बॅट्रोचं पूर्ण लेक आणि ते माउंट बॅट्रोचं हे दिसत होतं. आता त्यांनी असं हॉटेल दिलं जिथून एक राईस टेरेस आणि तिथे फोटो काढायला पण खूप सुंदर सुंदर होतं. म्हणजे तिथे ठेवलेले गोष्टी आणि ते अजून मोठं करणार आहेत. म्हणजे ते म्हणत होते जवळजवळ त्यांनी 20-25 एकर जागा घेतली त्या हॉटेलसाठी आणि ते असं मोठं बनवणार आहेत आणखी. तर त्या हॉटेलमध्ये पण ऍज युजल आम्ही स्मूदीज घेतल्या. आणि ते बेबेक हॉटेल म्हणजे काय, त्या हॉटेलचं नाव बेबेक हॉटेल असं होतं. बेबेक म्हणजे तिकडे बदक, तर तो त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. बदक ज्यांना खायचं आहे त्यांनी त्या हॉटेलमध्ये नक्की जाऊ शकता.
पण आम्ही व्ह्यू साठी गेलो आणि तिथे ना आम्ही तिथलं वेगळं म्हणजे ट्राय केलं म्हणजे बनाना पॅनकेक, बनानाची भजी आणि तिथे अजून काय काय जे मिळत होतं ते आम्ही घेतलं. वेगळी हॉटेल सुंदर होती. तिथे जे लवचे फोटो आहेत ना आमचे, ते बघा किती छान छान फोटो आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. झुले पण होते तिथे ना, सुंदर कमळाची फुलं होती वेगळ्याच आकाराची. ही बघा अशी सुंदर सुंदर फुलं होती. आणि तिथे बदक पण होते. मी म्हटलं तसं सुंदरच हॉटेल होतं. आणि तिथून आम्ही चेलूक आणि मास म्हणजे असे गावाची नावं आहेत. तिथे सोन्या चांदीची दुकान आहे खूप सारी. तिथे भरपूर दागिने बनवले जातात. म्हणजे चांदीचे दागिने मी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेच बघितले नाही आपल्या इथल्या ज्वेलरच्या दुकानात. म्हणजे आम्ही जे आम्हाला जिथे नेलं होतं ना, त्या दुकानामध्ये चांदीचे दागिने कसे घडवतात ते पण दाखवलं होतं. तिथे शिकवू शकतो पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. पण तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात अंगठ्याच अंगठ्या, केसांचे चाप तर केसांचे चापच, म्हणजे यू नेम इट, ब्रूच तर ब्रूचच, कानातले तर कानातले, म्हणजे सगळे प्रकारचे दागिने इतके उत्तम होते घडवलेले, इतके विविध प्रकार होते. शेकडो हजारोंनी तिथे ते चांदीचे दागिने घडवलेले होते. आणि हे जे मी आज घातलेत ना कानातले, ते तिथेच घेतलेत बरं का मी. आम्ही थोडीशी खरेदी केली आणि तिथे जे चांदीचे दागिने मिळतात ना आपल्याला, ते आपल्या भावातच मिळतात. म्हणजे आपण आपल्या इथे जसे 2-3 हजाराला साधारण कानातलं वगैरे मिळतं किंवा गळ्यातलं थोडस ज्या रेंज मध्ये मिळेल त्याच रेंज मध्ये तिकडे 22 रुपयामध्ये आपल्याला हे मिळतं. त्यामुळे आपण तिथे खरेदीचा आनंद घेऊ शकतो. आम्ही तो खरेदीचा आनंद घेतला. आम्ही सगळ्यांनी थोडी थोडी खरेदी केली. आपल्याकडे जसे चांदीचे म्हणजे वाटे, भांडी, चमचे हे तर होतच तिथे, परंतु तिथे मूर्त्या पण होत्या. म्हणजे मूर्त्या आपल्याकडे पण देवांच्या मूर्त्या असतातच, पण तिथे डायनोसॉर, नंतर असे वेगळ्या वेगळ्या प्राणी यांच्या पण मूर्ती टाईपचे म्हणजे त्यांनी बनवलं होतं चांदीचं बरं का. तर ते जरा वेगळं होतं म्हणून सांगितलं. आणि आणखी मग तिथून आम्ही ना, तिथे राजा राहत होता त्या पॅलेस मध्ये आम्हाला घेऊन गेले. आणि त्या पॅलेस मध्ये ना, आता तिथे राजा राहत नाही, त्यामुळे आम्हाला तिथे त्यांनी असं छान त्याचे असे कपडे दिले होते आम्हाला घालायला बरं का. आणि त्या पॅलेस मध्ये त्यामुळे आम्हाला असं वाटतं राजेशाही वाटत होतं. म्हणजे माझा मुलगाचा प्रिन्स, मी आपल्या राणीसारखं आपण स्वतःला समजून घ्यायचं आणि फोटो काढायचे. असे छान फोटो काढले त्यांनी, ते घालायला दिल्यामुळे असं शाही वाटत होतं आम्हाला. आणि ते तेवढंच खूप आतमध्ये बघायला देत नाही, पण तिथले त्या राजांच्या राजवाड्याला सुद्धा एक मंदिराचं पवित्र स्थान असं मानलं जातं. रॉयल पॅलेस मध्ये त्यांनी 5 पांडव असे उभे केलेले आहेत बरं का, आपले 5 पांडव. तर म्हणजे एवढं मोठं प्रिमाइसेस होतं. आणि एवढे तिथे ना मूर्त्या, कुठेही तुम्ही जा, कुठल्याही मूर्त्या बनवल्यात ना त्या एवढ्या मोठ्या बनवतात, बापरे. म्हणजे आपण असं वरती बघतच राहावं. म्हणजे कमीत कमी एक तुम्ही म्हणा 20 एक फुटाच्याच मूर्त्या असतात तिथे. 12 फूट 20 फूट म्हणजे 6 फूट वगैरे तुम्हाला काही दिसणारच नाही तिथे. आणि तिथून सरस्वती टेम्पल मध्ये ना, तिथे आपल्यासारखीच कमळं होती बरं का. म्हणजे आपल्या इथे जशी गुलाबी कमळं असतात तशी जांभळी गुलाबी. आणि भरपूर त्यांनी त्या तळ्यामध्ये असे दोन्ही बाजूला तळ्यांमध्ये कमळं लावली होती. आणि समोर सरस्वतीचं टेम्पल होतं. आपण पण सरस्वती आणि कमळ किंवा लक्ष्मी कमळ आपल्या भारतीय याच्यामध्ये पण संस्कृतीमध्ये पण आहे, तसंच तिकडे पण सरस्वती टेम्पल आणि कमळ. आणि तिथे दिलेले जे आम्हाला कपडे होते ना, तर ते पण त्यांनी त्याच्यावर खाली कमळं, त्या मार्केटमध्ये आम्ही खरेदी केल्यामुळे संध्याकाळच्या मार्केटमध्ये खरेदी करायला आम्हाला काही शिल्लक नव्हतं.
त्यामुळे त्या मार्केटमध्ये आम्ही नुसती चक्कर मारली. तिथून परत आमच्या हॉटेलमध्ये गेलो. पण त्याच्या आधी आम्हाला तिथे एक इंडियन हॉटेल दिसलं. म्हणजे आपल्या त्या उबूड मार्केटमध्ये इंडियन हॉटेल दिसलं. पण आम्ही संध्याकाळी 6 वाजले तर जेवणार कसं. मग आम्ही त्यांना तिथलं विचारलं की कसं मागवता येईल वगैरे. तिथे ऍप वगैरे त्यांचे वेगळे असतात मागवायचे. तर मग आम्ही असं ठरवलंच होतं की आता इंडियन खायचं. झाले 5-6 दिवस आपण तिकडचं खातोय, आपल्याला इंडियन खायचंय. तर आम्ही परत हॉटेलमध्ये तर आलो. मग माझ्या मुलांनी शोधून काढलं. आम्ही जिथे अशोकाद्री हॉटेलमध्ये राहत होतो तिथे एक हॉटेल त्याला सापडलं जवळ, जे 10-15 मिनिटांवर दिसत होतं आमच्या हॉटेलपासून राहण्याचे. तर तिथे स्वागत हॉटेल नावाचं ते हॉटेल होतं. पण तिथे कसं रात्री कुठून कसं जायचं, रिक्षा तिथे काही असं नाहीये. तर जायचं कसं हा प्रश्न होता. मग तिथे आम्ही रिसेप्शनला विचारलं. त्यामुळे इथे बालीमध्ये अजिबात भीती नाही. तुम्ही बिंदास जाऊ शकता. इथे तुम्हाला माणसांकडून घाबरायची काही कारण नाही. चोरीमारी पण फार होत नाही तिथे आणि घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि त्यांनी त्यांची हॉस्पिटॅलिटी बघा हा. त्यांच्या हॉटेलमध्ये आम्ही न खाता दुसऱ्या हॉटेलमध्ये खातोय. ते जे 10 मिनिटावर होतं. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही कार नाही, तुमची कार गेली तर आम्ही तुम्हाला स्कूटरवरती एकेकाला सोडू. आम्ही 6 जण होतो. पण तरी त्यांनी 2-3 फेऱ्या मारल्या. मग बाकीच्या आम्ही म्हटलं अहो आम्ही पायी जाऊ. आम्ही जातो. आणि तुम्हाला सांगते आम्ही साधारण तिथे त्या हॉटेलमध्ये 8:30ला वगैरे पोहोचलो. जवळच होतं, विदिन 10 to 15 वॉकिंग डिस्टन्स. आणि त्यांना पहिले आपली चहाची ऑर्डर दिली. म्हणजे भारतीय चहा आपल्याला लागतो तसा आल्याचा चहा त्याची ऑर्डर दिली. कारण तो प्यायला नव्हता. आम्ही 5 दिवस तिकडे त्यांचा वेगळा चहा पित होतो. आणि त्यांनी जेव्हा तो चहा दिला तेव्हा आम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद झाला. आपल्यासारखा घरच्यासारखा आल्याचा चहा त्यांनी आम्हाला दिला होता. आणि त्याच्यानंतर फुलके दिले त्यांनी आम्हाला जेवायला. आणि बटाट्याची आलू जिरा भाजी खाल्ल्यावर आम्हाला असं मस्त वाटलं की अरे हा घरच्यासारखं जेवण जेवलो. थोडा लेट केलं त्यांनी पण छान जेवण दिलं. आणि डोसा म्हणजे ते साऊथ इंडियन होते जे चालवणारे होते ते, त्यामुळे आम्हाला आधी नव्हतं माहिती. एकांनी आमच्यातल्या डोसा मागवला पण तो पण सुंदर होता. जे काही आम्ही मागवलं ते सगळं टेस्टी आणि आपल्या चवीचं होतं. त्यामुळे आम्हाला ते स्वागत हॉटेल छान वाटलं. आणि तिथे दुसऱ्या दिवशी पण रात्री जेवायचं हे फिक्स केलं आम्ही नक्की. कारण नंतर मग आम्ही परत येणार आहोत. तर उद्याचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आमचा इतका सुंदर गेला ना की तुम्हाला काय सांगू. तुम्ही आम्हाला त्यांनी ऍक्च्युली सांगितलं नाही आधीने, पण तरी पण न कळत आम्ही त्या इतके फोटो काढले शेवटच्या दिवशी. कारण ते ठिकाणच एवढी सुंदर होती. प्रत्येक ठिकाणी जायचं होतं असं वाटायचं हे खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी न्यायचं तेव्हा वाटायचं हे आणखीनच सुंदर आहे. आणि परत दुपारी जिथे नेलं तिथे तर म्हणजे की आम्हाला असं वाटलं की दिवस कमी पडला. इतकं सुंदर म्हणजे जो देखा वो कम देखा असं आहे. सगळं स्वर्ग सुखात म्हणजे की अरे बापरे हे तर खूपच सुंदर आहे, मग हे खूपच सुंदर आहे असं झालं. म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं की सुंदरता म्हणजे किती असावी प्रत्येक ठिकाणी आणि किती फोटो काढावे ह्याला लिमिटच राहिलं नव्हतं आम्हाला. इतकं आम्ही दुसऱ्या दिवशी फिरलोय. तर तो प्रवास लांबचा होता. शेवटचा दिवस आहे. स्टे ट्यून विथ मी. नक्की सगळे एपिसोड बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट्स करा. मला कळत नाहीये की तुम्हाला माझे एपिसोड आवडतात की नाही. आणि काही पुढचे म्हणजे बाली झाल्यानंतर पण मी काही आधी केलेल्या ट्रिप्स आहेत तर त्या पण मी तुम्हाला ते व्लॉग ऐकायला आवडतील का ते पण नक्की सांगा. सो धन्यवाद.